ज्या देशांमध्ये नद्यांना नद्याच मानलं जातं, त्यांना देव वगैरे मानलं जात नाही किंवा आई वगैरे मानलं जात नाही, त्या नद्या बघा आणि आपल्याकडचे नाले बघा. म्हणजे नद्यांना नालेच म्हणतो मी, कारण ते तशाच कंडिशन मध्ये आहेत सध्या. मुंबईतल्या 5ही नद्या कोणी सांगावं त्या नद्या राहिल्यात का? झोपडपट्ट्यांमधून कचरा त्याच्यात टाकला जातो. सरकार फक्त स्वच्छ करते, ते करणार तरी काय? अजून नाले सफाई म्हणतात नदीला. 5 नद्या आहेत मुंबईमध्ये, पण ज्या देशामध्ये नदीला माता म्हणलं जातं, आई म्हणलं जातं, त्या नदीत कचरा टाकला जातो. पिण्यायोग्य पाणी असतं का ते सांगा मला तुम्ही. गंगेसारखी नदी, यमुनेसारखी नदी जी आपल्या धर्मामध्ये पवित्र आहे, त्या नदीला आपण किती घाण केलंय. यात सरकारची चुकी आहेच, पण सरकारने जास्त घाण केली आहे की नागरिकांनी जास्त घाण केली? मेलेली प्रेतं त्याच्यात टाकली जातात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपला धर्म ना, आपला हिंदू धर्म ना, हा खूप परिवर्तनशील आहे. तुम्ही जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहिलेत अजूनपर्यंत, पण जे तुम्ही देवावरून काढलेलं जे निर्माल्य असतं ना, निर्माल्य, त्याच्यामध्ये हार आले, फुलं आले, देवाला वाहिलेलं अन्न असो, देवाला वाहिलेलं नैवेद्य असो, या गोष्टी खराब झाल्यानंतर आपण नदीत टाकून देतो आणि त्याच्यावरही आपण एक्सक्युजेस देतो की ते वाहून जातं म्हणून. वाहून जाऊन कुठं जातं? ते ज्या अजून एका गोष्टीला आपण देव मानतो ना, त्या समुद्राच्या पोटात ते सगळं काही जातं. तिथे जाऊन काय होत असेल? आपण कसं आहे ना, आपल्या पुरता विचार करतो. आपल्याला असं वाटतं की फक्त मीच टाकतोय कचरा, माझ्याने काय होणार आहे, माझ्या कचऱ्याने काय होणार आहे. पण जेव्हा असे 100 लोक विचार करतात, जेव्हा असे 1000 लोक विचार करतात, लाखो लोक विचार करतात, तेव्हा काय होत असेल? विचार करा, एक गाव आहे पूर्ण, आणि त्यातला एक माणूस विचार करतोय की माझ्या एकाच्या कचरा टाकण्याने काय होणार आहे, रस्त्यावर कचरा टाकण्याने काय होणार आहे. उद्या 10 माणसं असा विचार करतील, नंतर 100 माणसं विचार करतील, गावातले 1000 माणसं विचार करतील आणि त्या रस्त्यावर आणून कचरा टाकतील. काय होईल? मग आपण या गोष्टी थांबवणार आहोत की नाही? दिले ना सरकारने कचरा कुंडी, त्या कचरा कुंड्यांमध्ये तुम्ही कचरा टाका ना. नसतील तर प्रश्न विचारा, पण कचरा कुंड्या रिकाम्या असतात आणि त्याच्या बाजूला कचऱ्याचा ढीग असतो. आणि त्या उचलणाऱ्यांना, ते कचरा उचलणाऱ्यांना आपण कचरेवाले म्हणतो. कचरेवाला नाही आलाच, खरे कचरेवाले आपण कचरा करतो, ते स्वच्छ करतात. तुम्ही कित्येक वेळा लहान मुलांना बघाल ना, शाळेच्या बसमधून जाणारे लोकांच्या अंगावर कचरा टाकतात, पाणी थुकतात. आता ही शिस्त कोणी लावावी? त्यांच्या पालकांनी लावायला नको का? ही पण सरकार लावणार? आपण त्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणासोबत आपण त्यांना नागरिकशास्त्र शिकवलं पाहिजे, चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत.